चला जाऊयात आपण. गुळाच्या पानाचा शिरा बनवतेय. चला दाखवते तुम्हाला. खाऊन बघू आपण कसा झालाय ते. एक्सपेरिमेंट करू नका, मला तर बिलकुल नाही आवडत. अनबॉक्सिंग करूया आपण. खूप सपोर्ट करतायत, कारण काही लोक सपोर्ट नाही करत अशा गोष्टींना. चालू केला आहे ऑटोमध्ये. मी आणि बाबू चाललोय महाराष्ट्र हॉस्पिटलमध्ये चाललोय. त्याचं चेकअप वगैरे झालेलं आहे. रुटीन चेकअप खूप दिवस झाले आणि त्याची पुढची वॅक्सिनची डेट पण मला घ्यायची आहे. सो निघालोय आम्ही दोघंच निघालोय. हॉस्पिटलला गेले तर ऑफिसला. गाईज हे आहे हॉस्पिटल आणि बाबू चाललाय इथे. बाबूला ऊन लागतंय, त्याची कॅप आणायला विसरले. आली आता आतमध्ये. चला जाऊया आता आपण. सो गाईज झालंय. डॉक्टर बोलले छान आहे तुझं बाळ. सो निघालोय आता. वॅक्सिन त्याचं आत्ता नाहीच आहे वॅक्सिन. 5 वर्षानंतर आहे डिरेक्टली वॅक्सिन. पण रुटीन चेकअपला 4-4 महिन्यांनी बोलवलंय. सो निघालोय आम्ही. बाबू बोलतोय बाबाकडे जाऊ. जायचं बाबाकडे. ओके. सो चला चाललोय आता आम्ही घरी. आली आहे घरी वगैरे. आता लंचची तयारी करते. सो चला आता लंच बनवून घेते. ऑलरेडी लेट झाला आहे. 12 वाजून गेलेत. सो बनवते आता लंच. सो गाईज गुड इव्हनिंग झालं डायरेक्ट मॉर्निंगपासून. दुपारी झोपून गेले कारण डोकं वगैरे खूप दुखत होतं. 2 दिवस बाहेरच होतो आणि झोप पण होत नव्हती रात्री नीट. लेट येत होतो. सो आता उठली आहे वगैरे, फ्रेश वगैरे झाली आहे. आता मी बनवते आहे शिरा. ते पण गुळाच्या पानाचा शिरा बनवते आहे. चला दाखवते तुम्हाला. आता ठेवलं आहे गरम करायला. यामध्ये आपल्याला रवा रोस्ट करून घ्यायचा आहे. सो चला आपण रोस्ट करून घेऊ आधी रवा. सो गाईज बघा आता ब्राऊन झाला आहे आपला रवा. आता थोडासा ब्राऊन करायचा, रेडिश थोडा. आणि त्यानंतर आता आपण यात टाकूया तूप. टाकायचं असं आता यामध्ये. भरपूर तूप टाका, छान टाकतं. 3 4. आता हे सगळं मिक्स करून घेऊयात आपण मस्तपैकी. रवा आपल्याला म्हणजे थोडक्यात तुपामध्ये शिजवून घ्यायचा असा हलवून. तर गाईज मी हे ड्रायफ्रूट्स काढलेत. हे पिस्ता आणि बदाम काजू आहे. तुमच्याकडे अजून पण असू शकतं किशमिश किंवा बदाम, ते सगळं तुम्ही टाकू शकता. माझ्याकडे अवेलेबल आहे तेवढं मी टाकते. सो हे एवढं टाकूया आपण. हे रोस्ट करून घ्यायचं आहे तेलामध्ये किंवा घीमध्ये. रोस्ट करा आणि मग वरतून आपण त्याला गार्निश करूया. हे बघा गाईज गुळाचं पाणी आपलं हे ऑलमोस्ट रेडी आहे. थोडंसं पाणी घेतलं आणि गूळ टाकला. आपल्याला जेवढं स्वीट पाहिजे तेवढा गूळ टाकायचा. मी पण फर्स्ट टाईम बनवते सगळं, सो मला अंदाज नाही. मी नेहमी साखरेचा बनवते, गुळाचा नाही बनवलेला कधी. सो बघू आता कसा होतो. सो गाईज गुळचं पाणी रेडी आहे. आपण टाकूया. कमी गॅस ठेवायचा आहे, नाही तर जळून जाणार तुमचा रवा सगळा. आता हे शिजून देऊ थोडंसं. गाईज रेडी आहे आपला हलवा. सुजीचा हलवा. आणि मी गूळ काळा वापरला आहे, सो तो काळा झाला आहे. आता कसा झाला आहे मी तुम्हाला जेन्युइनली सांगणार आहे. खरंच मला तरी सगळं बघून वाटतंय चांगला नाही झाला आहे. सो बघू आता, खाऊन बघू आपण कसा झाला आहे ते. आज आमचं एक पार्सल आलं आहे. हजबंडने काहीतरी मागवलं आहे आज. माहीत नाही काय. कधी बोलतायत हेडफोन आहे, कधी बोलतायत मोबाईल आहे. तर मी आता ते अनबॉक्सिंग करते. तुम्हाला सगळ्यांना दाखवते काय ते. चलो आपण अनबॉक्सिंग करू. बॉक्स प्लीज. अनबॉक्सिंग करूया आपण.
काय घेतलं बघू आपण काय यात. ये बाबू इथे बस. मलाच नाही माहिती बाबू काय आहे यामध्ये. तुला माहिती काय काय सांग तू काय तू सांग काय ये माईक है. सो गाईज माईक मागवलाय. नाही पप्पाचं काम करायला. पप्पाचं काम करायला नाही, माझं काम करायला माईक मागवलाय पप्पाने. नाही बाई माय खोलून बघू आपण. खोलूया आपण. वाव. ते काय बघू. थांब 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 ते थांब एक मिनिट. थांब जरा खोलू. थांब एक मिनिट. मला जायचं बघायला तो. मी देते बघायला बघू. थांब जरा खोलून बघू आपण. हे बघा गाईज, बघू हे हेडफोन वगैरे असतं ना तसं काहीतरी वाटतंय. हे खूप भारी आहे. बघू. थांब ना बाबू. 2 माइक है क्या इसमें? बघू ना. 2 माइक आहेत त्या पप्पांकडे. हे बघा गाईज, असा माइक आहे हा. ते पण त्याच्यात पण नाही काय. ते बघ का ते किती पण छान काय. आहे. बघ ते काय. बघ ते पण. सो गाईज, हे आहे रिसिव्हर आणि हा आहे माईक. हा आहे माईक. हे 2. सो आता टेस्टिंग चालू आहे माईकची. इथे लावलाय मी माईक. खूप भारी माईक आहे हा. मस्त आहे एकदम. आणि टेस्टिंग चालू आहे आपली. बघूया आपण रेकॉर्ड कसं होतंय. आणि साईडचा आवाज, बॅकग्राऊंड आवाज नाही आता ना इसमें. बॅकग्राऊंड आला. बॅकग्राऊंड आवाज आपण बघू आता, चेक करू येतोय का नाही. सो गाईज, एक माईक लावलाय मी आणि एक लावला तिकडे हस्बंडनी. सो बोलो कुछ तो अभी उधर से. हेलो टँगो चार्ली. हेलो क्या टँगो चार्ली. सो आता परत टेस्ट करू आपण हा आवाज रेकॉर्ड होतोय का. मागवलं होतं Amazon वरून क्रॉस बीट्स. आलाय आपला आता. आता मी रोज हा माईक लावून व्हिडिओज वगैरे बनवणार. तुम्हाला रोज हा माझा माईक दिसणार आता. फ्रेंड्स बघू शकता आधीच्या व्हिडिओजमध्ये आणि आत्ताच्या व्हिडिओजमध्ये की आवाजाचा डिफरन्स. सो आता खूप छान आहे हा माईक. खूप मस्त आहे. आणि अजून काय बोलणार होते मी. हा, आवाजाचं माईक का घेतला, कारण माझा आवाज आहे ना आधी थोडा क्लिअर यायचा नाही. बाहेर वगैरे गेलो की खूप कमी आवाज यायचा किंवा कधी कधी असा एकदम कमी आवाज यायचा. तो मम्मींनीच सजेस्ट केलेलं की माईक घ्यायचा. हस्बंडला सांगितलेलं पण त्यांनी सांगितलं नाही आम्हाला घेतोय वगैरे, ऑर्डर वगैरे केलंय. त्यांचं डायरेक्ट असतं सगळं. सो डायरेक्ट त्यांनी ऑर्डर केला, माईक आला आणि आता लावलाय मी. छान आहे. हा आहे क्रॉस बीट्सचा आहे माईक. आणि चार्जिंग पण तुम्ही बघू शकता, फुल आहे चार्जिंग. क्रॉस बीट्सचा माईक. आपला माईक आला. मी जो शिरा बनवला होता सुजीचा, ते गुळाचं पाणी वगैरे टाकून, एक्सपेरिमेंट करू नका. मला तर बिलकुल नाही आवडला तो शिरा. म्हणजे माहीत नाही, खायची सवय नाही म्हणून बहुतेक असा असेल. पण जे लोक शुगर वगैरे खात नाही त्यांच्यासाठी ठीक आहे. आणि माहीत नाही, पण वेगळाच लागत होता. आपण जो नॉर्मल करतो साखर वगैरे टाकून, तोच चांगला होतो बहुतेक. मला माहीत नाही आता किती जणांनी खाल्ला आहे गुळाचा शिरा. मी तर फर्स्ट टाईम ट्राय केलेला, सो मला बहुतेक आवडला नाही. मम्मी तर बोलत होता छान आहे, पण माहीत नाही. मम्मी पण मला वाटतं असंच बोलत होत्या की मला चांगलं वाटावं म्हणून. बट मला तर बिलकुल नाही आवडलं गाईज. मी आहे तो रिव्ह्यू देते जेन्युइनली. सो बघा, म्हणजे ज्यांनी खाल्लं असेल त्यांना माहीत असेल बहुतेक. आणि आवडत पण असेल काही लोकांना नसेल आवडत. सो सगळ्याची टेस्ट वेगळी असते सगळ्यांची.
सो माझी टेस्ट तर खूप वेगळी आहे. सो मला नाही आवडला. तुम्ही ट्राय करू शकता, ट्राय करायला काय हरकत आहे तसं. पण मी कधी खाल्ला नाही बहुतेक, म्हणून मला आवडला नसेल. बट नाहीच आवडला मला आणि मम्मींना पण माहीत नाही. फेल झाला शिरा आपला. सगळ्यांचा डिनर वगैरे झाला आहे, सगळं झालं आहे. अनबॉक्सिंग केलं आज. हलवा बनवला, तो थोडासा बिघडला, माहीत नाही, पण आवडला असेल मम्मींना तर काय सांगू शकत नाही. सो चलो, होत राहतं रेसिपीज आपण बनवतो, कधी बिघडतात, कधी छान होतात, कधी अतिउत्तम होतात. सो आज माझं बिघडलं असेल काहीतरी, माहीत नाही. कधी बिघडतं आणि मी खरंच जेन्युइनली सांगते, फेक रिव्ह्यू अजिबात देणार नाही कोणत्याच रेसिपीचा. जे आहे ते आहे. मला काय कोणतं कॉम्पिटिशन नाही करायला जायचं आहे की बाबा तुम्हाला फेक वगैरे सांगेल मी, असं काही. सो जे आहे ते आहे, सांगितलं आहे मी. आज अनबॉक्सिंग पण झालं. खूप छान सरप्राईज दिला हजबंडनी, छान वाटलं मला खूप. माईक वगैरे ऑर्डर केला त्यांनी. म्हणजे ॲक्च्युली मम्मी खूप दिवसांपासून बोलत होता की माईक घ्यायचा आहे, माईक घ्यायचा आहे. तिचा आवाज कधी कधी कमी जास्त होतो. सो आज तुम्ही सकाळी बघितलं असेल, मी ऑटोने जेव्हा जात होते हॉस्पिटलमध्ये तेव्हा आवाज खूप कमी झाला आहे. सो ते सगळं मी कसं तरी, माहीत नाही, पण ऑटोमध्ये जेव्हा जातो हवा वगैरे असते तेव्हा कमीच आवाज येतो. आपण कितीतरी ओरडून ओरडून बोलू शकतो ना. सो तो माईक वगैरे त्यांनी त्यासाठी ऑर्डर केला की बाबा आवाज कमी जास्त होतो. पण खरंच खूप थँक्यू. म्हणजे त्यांनी अशा गोष्टी दिल्यात, म्हणजे खूप सपोर्ट करत आहेत. कारण काही लोक सपोर्ट नाही करत अशा गोष्टींना, पण ते खूप सपोर्ट करत आहेत मला. पहिले तर मला सांगितलं की असा फोन ठेवत जा, तसा फोन ठेवत जा, तुझे व्हिडिओ चुकत आहेत. म्हणजे जेव्हा मी रेसिपीज बनवत होते तेव्हा, तुझे व्हिडिओज चुकत आहेत, तू ट्रायपॉड नीट ठेवत जा, किंवा आपण तुझ्यासाठी म्हणजे कॅमेरा चांगला, क्लिअरिटी चांगली आली पाहिजे, लाईट चांगली आली पाहिजे व्हिडिओजला, असं खूप सांगत होते ते पण. म्हणजे त्यांनी पण सपोर्ट केला, मम्मींनी पण सपोर्ट केला, सगळ्यांनीच सपोर्ट केला आहे. आणि लगेच त्यानंतर मी आधी एक ट्रायपॉड मागवला होता, पण तो चांगला नव्हता ट्रायपॉड. म्हणजे त्याची क्वालिटी चांगली नव्हती, त्याने व्हिडिओज पण एवढे काही चांगले निघत नव्हते. सो त्यानंतर त्यांनीच ऑर्डर केला, कुठून बघितला, सर्च वगैरे केलं आणि तो ऑर्डर केला. आणि लगेच माझे मला वाटते 2-3 रेसिपीजचे व्हिडिओज बनून झाले. त्यांनी हा ट्रायपॉड ऑर्डर केला आणि डायरेक्ट मला सांगितलं की खाली जा, पार्सल आलं आहे म्हणून. आणि तेव्हा हा ट्रायपॉड बघून मला खूप छान वाटलेलं की ते मला सपोर्ट करतायत म्हणून. आणि आज माईक तर खूपच छान आहे खरंच. थँक्यू यार. सो चलो गाईज, आजसाठी खूप झालं आहे. सो आता आम्ही झोपतो. तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, नक्की करा. भेटूया आपण उद्या परत नवीन व्लॉगमध्ये. सो बाय गाईज, गुड नाईट, बाय.